धावफलकावर दिले त्या 40 आणि 41 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. खण्याबुली संघ इथे आज दाखल झालेले आहे आणि त्यांच्या विरोधात खेळणारी वरोसी टीम आयोजकांना कमिटीला पण विनंती करूया की त्यांना लवकर येण्याची विनंती आपण करावी. आज या स्पर्धेत आपण पाहतो दुसरा दिवस आणि आज कालच्या दिवसावर आणि आजच्या दिवसावर पहिली सेमीफायनलची मॅच इथं संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला खेळवायची आहे. त्याच्यासाठी आपण एक मॅच आज एक्स्ट्रा असणार आहे. आणि इथे पहिलं सत्र समाप्त झालेलं आहे. कॉम्बॉक्समध्ये आता आपण थोडासा बदल करूया निखिल सर. इथे आपण एक गावचे जावई म्हटलं तर लाडके जावई मानाचे जावई आणि आम्ही त्यांना आता सन्मानपूर्वक विनंती करतोय की उर्वरित दुसऱ्या सत्रातील सुरुवात आपण इथे करावी. 24 चेंडू 41 धावसंख्येची गरज येते कासप संघाला. या जावई आणि मी सर्वाडी भाई रजनीकांत माळी यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. त्यांना विनंती करत हो की आपण सन्मानपूर्वक अतिथी मंचावरती यावं. ओव्हर टू आज्ञा. हळूची हळूची आपण पाहतो या ठिकाणी ही आहे खरी वयाल गावची ताकद. पंढरीनाथ पवार उर्फ पॅडी सर. पक्षी कसे आवाज काढतात तसा आवाज त्यांनी या ठिकाणी काढून दाखवला. त्यांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जय हनुमान क्रिकेट संघ इसांबे आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. कैलासवासी उमेश देवगरे स्मृती चषक 2025 मध्ये करूयात आपण तमाम कडे रसिकांचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि या ठिकाणी प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आहे. गोलंदाज आकाश, ऑन स्ट्राईक वरती आदित्य, नॉन स्ट्रायकर एंड वरती प्रसाद. पॉवर प्लेचं पहिलं षटक. आकाशच्या खांद्यावरती दिलेली जबाबदारी आणि चांगली कामगिरी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. हा चांगला फटका ऑन साइड मध्ये. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. वॅकंट एरिया शोधली. रिकाम्या जागेमध्ये मारलेला आदित्यच्या बॅटमधून हा दर्जेदार चौकार. चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीनं स्वतःच संघाचं खातं ओपन केलं ते आदित्य या फलंदाजानं. आकाश तय्यार आहे. मेंढपंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय नरेशजी म्हात्रे सर, स्क्वेअर लेग पंच त्या ठिकाणी अविनाशजी पारंगे सर, अगदी ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अरुणजी पारंगे सर, कारण की काल अविनाश पारंगे सर डे नाईट आमच्या समवेत होते. त्यांनी कालच सांगितलं की आज उशिराने किंवा आलो तर आम्ही या स्पर्धेमध्ये दाखल होऊ. पहिला चेंडू डॉट आला, तदनंतर चौकार आणि पुन्हा एकदा येतो या ठिकाणी डॉट बॉल. धापलक स्थिरावेल ते एकूणच 4 या अंकावरती. आदित्य ऑन स्ट्राईक वरती, परंतु आकाशची गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. स्विच हिटचा हा फटका आणि चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ चाललाय. आउटफील्ड त्या ठिकाणी थोडीशी खराब होती. फटका दमदार होता, परंतु एकूणच आपण पाहतोय धाबा मिळतील या चेंडूवरती. 3 धाबेच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. बोला तयार. यावेळेस लेक्सिकच्या अतिरिक्त बाहेर पंच जातात. त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते एकूणच 8 या धावसंख्येवरती. आकाश
बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज साही ग्रुप मोहोपाडा या टीमकडून प्रसाद ऑन स्ट्राईक वरती अलोंग दी कार्पेटचा हा फटका गॅप मध्ये चाललाय गोळीच्या वेगानं. त्या ठिकाणी थोडीशी आपण पाहिली ना उतार आहे आणि तदनंतर आउटफील्ड फास्ट असल्या कारणानं बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. 4 धाब्यांसाठी दर्जेदार चौकार. डीजे मास्टरचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे. चांगली चांगली गीतं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वाजवली जात आहेत आणि यावेळेस महत्वाची विकेट फलंदाज प्रसाद या चेंडूवरती होईल बाद. बडी मस्ती जाल में पहिला विकेट या ठिकाणी गारद केला जातोय. महत्वाची विकेट फलंदाज प्रसादला तिथून मैदान सोडावं लागतंय. चारी बाजूला नाव हे गाजतंय इसंबे गावचं मैत्री चषक आणि या मैत्री चषकाचा हा दबदबा आपण या ठिकाणी पाहतोय. दरवर्षी काही ना काहीतरी नवीन करण्याचं काम या आयोजकांच्या माध्यमातून केलं जातंय. सुरुवातीला अगदी 30,000 रुपयाची ही स्पर्धा होती. तदनंतर नेक्स्ट इयरला 50,000 रुपयाची ही स्पर्धा झाली. थर्ड इयरला आपण पाहतोय की ती स्पर्धा 50,000 रुपये असून त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की मॅन ऑफ द सिरीजसाठी देखील पारितोषिक वाढले. तदनंतर आता या सीझनमध्ये आपण पाहतोय ना की 50,000 रुपयाची ही स्पर्धा, परंतु थेट लाईव्ह प्रक्षेपण स्टार टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या वाहिनी वाचून आपण पाहतोय. युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय करू शकता. आणि तदनंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल त्यांनी या ठिकाणी आणली आहे. म्हणजे नेक्स्ट इयरला अजून दुसरं काहीतरी करण्याची सोच त्यांची या ठिकाणी पाहायला मिळेल. आदित्यच्या बॅटमधून या ठिकाणी येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ती 16 या धाबसंख्येवरती. सोळा धाबा धावफलकावरती. आता शेवटचे 17 चेंडू आणि बिजासाठी गरज आहे 25 धाबसंख्येची गरज आहे. लो फुल टॉस असं वाटलं होतं, फुल टॉल वसूल केलं जाईल, परंतु या ठिकाणी धाव मिळेल. एक सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 17 या धाबसंख्येवरती. मॅच मध्ये गोलंदाजी चांगली चालू आहे साही ग्रुप मोहोपाडा या टीमकडून. जरी 41 धाबसंख्येचं संरक्षण त्याने या मॅच मध्ये करायचं होतं ना. अष्टविनायक साई ग्रुप मोहोपाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये 2 हात करत असताना 41 धावसंख्येचं संरक्षण त्याने या मॅच मध्ये करायचं होतं. अध्यापक आपण पाहतोय 17 धाबा धावफलकावरती 1 विकेट गमावली. प्रसाद बाद झाला आणि तदनंतर जसा फलंदाज आपण पाहतोय ना आदित्यवरती जी दारोमदार आली आहे तशी चांगली कामगिरी, डायरेक्ट हिट, पंचांनी बोट उंच केला आणि महत्वाची विकेट. फलंदाज आदित्य गाताडे बॅक टू द डगआउट. ठोक डीजे.
विशाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी दाखल होतोय. चांगली बॅटिंग विशाल देखील करावी लागेल. या चेंडूवरती धाबा मिळाल्या त्या दोन आणि या दोन धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 19 या अंकावरती. 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात. अध्यापक अर्धी लढाई या ठिकाणी जिंकलेली आहे. अर्धी लढाई अजूनही जिंकायची आहे. शेवटच्या निर्णायकारक चेंडू शिल्लक असेल ते 14 आणि विजयासाठी गरज आहे ती 22 धावसंख्येची. 14 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज. विशाल आणि सतीश या दोन्ही फलंदाजांना चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. सतीशची बॅटिंग आम्ही कित्येक मैदानावरती पाहिलेली आहे, चांगली बहरत असताना, आणि त्याला स्ट्राईक वरती आणणं फार गरजेचं आहे. एका चेंडूला त्याने फेस केलाय. कोणती धाव त्या ठिकाणी मिळालेली नाहीये. पुन्हा एकदा यावेळेस विकेट मिळण्याची शक्यता होती. ओव्हर थ्रोच्या या रन्स आपण त्या ठिकाणी पाहतोय. एक्स्ट्राच्या धाबा मिळतील. ज्यावेळी तुम्हाला धाबा सेव्ह करायच्या असताना त्यावेळेला जर धाबा तुम्ही खर्ची केल्या तर यामध्ये गोलंदाज काहीच करू शकत नाही. शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 13 आणि विजयासाठी गरज आहे ती 20 या धावसंख्येची. 13 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. बॉल तयार. विशाल ऑन स्ट्राईक वरती आहे. राज चांगली गोलंदाजी करतोय. चेंडू डॉट. पुन्हा एकदा पेशर येईल आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल तो विशाल. धावसंख्येची गरज आहे. बाही रजनीकांत माली देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तुम्ही रजनीकांत माली यांना किती वेळाही अनाउन्समेंट करा, ते कधीही कोणत्याही मंचावरती येत नाही. त्यांना अगदी प्रेक्षकांमधूनच त्यांची जी थार कार असेल, त्यानंतर फॉर्च्युनर असेल किंवा स्कॉर्पिओ असेल, त्याच कारमधून ते अगदी मैदानाच्या बाहेर, रेंज रोवर असेल, त्या मैदानाच्या बाहेर राहून ते अगदी मनमुराद क्रिकेटचा आनंद लुटत असतात. आणि या निसर्ग रम्य वस्तीमध्ये वसलेलं हे कांड्रोली गाव आणि कांड्रोली गावावरती चालू असणारी ही जय हनुमान क्रिकेट संघ इसांबे यांची खऱ्या अर्थानं कैलासवासी उमेश देवगरे स्मृती चषक 2025 मध्ये आम्ही करतोय. बाही रजनीकांत माली आपलं देखील मनपूर्वक स्वागत. ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. सतीश आणि आता संकेत हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. या एंडना कित्येक वेळा आपण पाहिलं धाबा येताना, आणि ओमकारला या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. बारा बॉल 20 धावसंख्येची गरज. आपलातून गोलंदाजी वेगावरती स्वार होतोय गोलंदाज ओमकार, आणि पहिला चेंडू त्यानं अचूक टप्प्याचा टाकला. गोलंदाजीवरती त्याचं नियंत्रण आपण त्या ठिकाणी पाहतोय. आणि पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट बॉल. जसे निर्धाव चेंडू येतील ना, तसं धावन आणि चेंडूंमध्ये अंतर वाढलं जाईल, आणि जसं धावन आणि चेंडूंमध्ये अंतर वाढेल तसं प्रेशर वाढेल ते कासप टीमवरती. पटका बसलाय. नशिबाची साथ राजेश सोले यांनी प्रयत्न करायला हवे होते, परंतु बॉलनं सीमारेषा गाठली आहे. 4 धाब्यांसाठी दर्जेदार चौकार. ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती तयार. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल. प्रेशर थोडंसं तर वाढलं जात आहे. शेवटचे निर्णायकारक 9 चेंडू आणि विजयासाठी 16 धावसंख्येची गरज आहे.
पहिला चेंडू डॉट आला. तदनंतर राजेश सोलेने प्रयत्न करायला हवे होते, परंतु त्याने प्रयत्नच केले नाही. आणि तदनंतर आपण पाहतोय की तो चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु पुन्हा एकदा गुड कमबॅक करून देतोय ओमकार सांगतोय की माझ्यामध्ये ते कला कौशल्य, माझ्याकडे ती गुणवत्ता आहे आणि तशी गोलंदाजी. शरीराचा भेद पंचांकडे अपील आणि डायरेक्ट हिट. पंचांनी बोट उंच केला आणि फलंदाज संकेत या चेंडूवरती होईल बाद. तत्पूर्वी आम्ही वरोसे टीमचे कॅप्टन आणि भीमशक्ती खाणे आंबिवली टीमचे कॅप्टन अन्वी 11 भीमशक्ती खाणे आंबिवली टीमचे कॅप्टनला आम्ही आमंत्रित करतो. या ठिकाणी खाणे आंबिवली टीमचे कॅप्टन आलेत. आम्ही अक्षय गायकवाड आणि अष्टविनायक साही ग्रुप मोहपाडाला पुरस्कृत आहेत, ज्यांनी स्पॉन्सरशिप केली. अक्षय गायकवाड आणि अमर गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला आज संघ आपण या ठिकाणी पाहतोय. त्यांचे देखील करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. रुकेश आणि सतीश ओमकार बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. चला वरोसे टीमचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. पंचांचा त्या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त बाउन्स आणि पंचांचा 1 बाउन्सचा देखील इशारा येतोय. दंडित केलं गेलं. काल 2 गोलंदाज आपण नाईटच्या स्पर्धेमध्ये पाहिलं, ती पंचांनी जे इशारा दिला होता 1 बाउन्स आणि त्यानंतर 2 इशारे येताच पंचांनी त्या ठिकाणी नो देखील घोषित केलं होतं. 2 बीमरचे नो चेंडू देखील आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिले. या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय की 2 बीमरचे नो चेंडू कालच्या दिवसभरामध्ये आसरी टीमच्या गोलंदाज ऋतिकने टाकले होते. याबलेस पटका फसलाय. डॉट बॉल. दाब फलक स्थिरावेल. ते एकूणच 26 या धाबसंख्येवरती. विजयासाठी अजूनही गरज आहे. 7 चेंडू आणि 15 धाबसंख्येची गरज. ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय वरोसे टीमचे कॅप्टन येत आहेत देवीदास कदम आणि तदनंतर आपण पाहतोय खाणे आंबिवली टीमचे कॅप्टन या ठिकाणी धीराज. दोन्ही कॅप्टनला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. 7 चेंडू आणि आता 15 धावसंख्येची गरज आहे. फटका फसला होता. विकेट मिळण्याची दाट शक्यता, परंतु जेल ड्रॉप झाला आणि कोणतीही धाव त्या चेंडूवरती मिळत नाहीये. म्हणजे आता शेवटचे येणारे निर्णायक चेंडू शिल्लक असेल ते 6 आणि विजयासाठी गरज आहे ती 15 धावसंख्येची. जिगर चालके येत आहेत, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून बायकरमॅन सुबोध भोसले देखील या ठिकाणी येत आहेत. गतवर्षी आपण पाहिलं ज्यांनी मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकली वावरले गावची मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये, आणि ते सुबोध भोसले यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. टॉस वरोसे टीमने या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि योग्य तो निर्णय सुबोध देवीदास आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवायचा आहे. शेवटचे निर्णायकारक आता 6 चेंडू आणि 15 धाबसंख्येची गरज आहे. या एंडनं 15 धाबा होणं थोडंसं कठीण काम आहे कासप टीमसाठी, परंतु जर आक्रमकता दाखवली फलंदाज सतीशनं तर त्याच्या बॅटमधून मोठे फटके जरूर येऊ शकतील. 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 15 धाबसंख्येची. एकीकडे कासप त्यांच्या विरोधात अष्टविनायक साही ग्रुप मोहपाडा या 2 संघादरम्यान चालू असणारी ही लढत आपण या ठिकाणी पाहतो. राजेश सोले येतात बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल भव्य स्वागत केलंय समोरच्या दिशेमध्ये, जेलला केलंय कॅरी. त्या ठिकाणी महत्वाची विकेट. फलंदाज
सतीश जो दवा आणि दुवा होता या मॅच मध्ये तो येतोय डगआउटच्या रस्त्याला. शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 5 आणि 15 धाबा संख्येची गरज आहे. या एंडनं धाबा होणं थोडंसं अशक्य आहे. जर दिमागाचा उपयोग केला ना तरच या मैदानावरती या एंडनं धाबा तुम्ही जमा करू शकता. तुमच्याकडे जर गुणवत्ता असेल, तुमच्यामध्ये ती ताकद असेल ना, तो क्लास असेल तर तुम्ही या एंडनं धाबा जमा करू शकता. अन्यथा जर तुम्ही आक्रमणाला सामोरे गेले, मोठ्या फटक्यानं सामोरे गेले तर तुम्ही विकेट गमावून बसू शकता. विचार केला उमेशनं. त्याला माहिती आहे की या एंडला चेंडू सीमारेषा पलीकडे लिहिला येतोय आणि चेंडू जर बॅटला चांगला स्पर्श झाला ना तर चेंडू सीमारेषा गाठतोय आणि त्याचाच विचार करता उमेशचा हा चांगली रणनीती. परंतु गोलंदाज राजेश शोले देखील हुशार आहे. या अगोदर शेवटच्या आता 4 चेंडू आणि 14 धावा संख्येची गरज. या अगोदर पंढरीनाथ पवार पॅडिसर यांनी उल्लेख केला की मोपड्याच्या स्पर्धेमध्ये 100% योगदान देणारा हा खऱ्या अर्थानं आयोजक असायचा आणि कोणतंही काम त्यांच्या वाटेला द्या त्यावेळी ते तत्पर असायचे आणि त्यांना बराचसा क्रिकेटचा अनुभव आहे. आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही देखील बाबा उन्हाळे पावसाळे पाहिलेत आणि त्याकरता चांगली गोलंदाजी. उमेदचा फटका त्या ठिकाणी फसलाय. शेवटचे 4 बॉल आणि 14 धावा संख्येची गरज. यावेळेस या ठिकाणी डॉट बॉल येतोय. शपल होऊन खेळले होते फलंदाज. थोडंसं आपण लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहतोय थोडे शपल झाले होते आणि बॅट्समनच्या अगदी रिच मध्ये हा चेंडू होता. त्या कारणासाठी खूप चांगला निर्णय अरुण पारंगेसर यांचा आपण त्या ठिकाणी पाहतोय. फुल टॉस या ठिकाणी मिस केलाय. दैव देता आणि कर्म नेता असं म्हटलं जातं. हा सामना अगदी सोपा होता. कासप टीमसाठी सुरुवातीपासूनचा सोपा होता परंतु तोच सामना या ठिकाणी अवघड करून घेतला कासप टीमच्या फलंदाजानं. सतीश या खेळाडूच्या सोबत जे 2 फलंदाज रनआउट झाले ना तिथे ही मॅच थोडीशी अडचणीत आली. तरी देखील आपण पाहतोय स्वतःवरती विश्वास दाखवत जर सतीशनं जर आक्रमण केलं असतं तर चांगली कामगिरी देखील या मॅच मध्ये कासप टीम विजयाच्या अगदी जवळ आली असती. शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि 14 धाबा संख्येची गरज आहे. इथून आता गोलंदाजीची चुकीच या मॅच मध्ये पराभूत करू शकेल अष्टविनायक साई ग्रुप मोहोपाडा टीमला. अन्यथा या मॅच मध्ये विजयाचे द्वार आणि जवळपास निश्चितच आहे. विजय जवळपास निश्चितच आहे परंतु एखादी चुकी क्रिकेटमध्ये मागणी ठरू शकेल आणि विकेट या ठिकाणी प्राप्त करण्यात आली आहे. शेवटचा आता 1 बॉल 1 चेंडू आणि 14 धावा संख्येची गरज. एक चेंडूमध्ये आज उत्कर्ष मते यांचा वाढदिवस आणि एका चेंडूमध्ये त्यांनी गतवर्षी आपण पाहिलं 10 धावा केल्या होत्या रिचच्या मैदानावरती. म्हणजे क्रिकेटमध्ये कधी काय घडेल कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण. आणि उत्कर्ष मते यांना आपण या वाढदिवसानिमित्त भरपूर खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देतोय. बोला तयार. यावेळेस पटका समोरच्या दिशेमध्ये 20 मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि हा सामना जिंकलाय या ठिकाणी अष्टविनायक साई ग्रुप मोहोपाडा या टीमनं. अमर गायकवाड आणि अक्षय गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण या ठिकाणी पाहतोय. चला बोरोसे टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय काय साईल?
मोपाळा संघ आपण कुठे जाऊच नका. इथे लगेच सेकंड राऊंडची मॅच, दुसरी मॅच संपल्यानंतर विनर मध्ये मॅच होईल.